नमस्कार, गुड मॉर्निंग. या चहा प्यायला. मी आज माझ्या नवीन कंटेनरमध्ये, ग्लास कंटेनरमध्ये चहा बनवते आहे. अर्धा चमचा चहा पावडर टाकते. हा मी विदाऊट शुगर चहा बनवते, त्यामुळे उकळायला लागल्यानंतर मी दाखवते तुम्हाला. चहाला येणारा कलर. ह्या कंटेनरमध्ये खूप छान चहा होतोय. हळूहळू याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे. म्हणजे जी मी वर चहा पावडर टाकली, ती सगळी चहा पावडर आता ह्या पाण्यामध्ये त्याचा कलर व्हायला लागलेला आहे. हळूहळू पाण्याचा कलर चेंज होऊन आणि चहामध्ये चहाचा ब्राऊन कलर होत आहे. माझ्या गॅसची फ्लेम चालू आहे आणि हळूहळू आता चहा बनतोय. आता तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी काचेच्या भांड्यामध्ये चहा कशी बनवते. सो त्याकरताच मी हा व्हिडिओ बनवला आहे की हो, ह्या काचेच्या भांड्यामध्ये सुद्धा चहा बनवू शकतो. हे दाखवण्याकरताच मी तुम्हाला लाईव्ह दाखवते आहे. आणि खूप छान पद्धतीने ह्याच्यामध्ये चहा बनतो आहे. त्याचा कलर खूप सुंदर, चहा पावडरचा कलर खूप सुंदर येतोय आणि गॅस चालू आहे आणि त्यावरच हे कंटेनर स्टार्ट आहे. सो मी मागच्या साईडला कुकर लावलेला आहे, कदाचित त्याची शिटी होऊ शकते. मी सुद्धा जेव्हा ह्याची ॲड बघितली आणि त्यावेळेला मला हे आश्चर्य वाटलं होतं की हे खरंच असेल का, की ग्लास कंटेनर हे गॅसवर चालतं की नाही. आणि हे बघण्याकरताच मी ॲक्च्युली हे कंटेनर मागवलं. मी गॅसची फ्लेमसुद्धा फुल केलेली आहे, तुम्हाला दिसतेच आहे पूर्णपणे. ही स्लो आणि ही फास्ट. मी फास्ट करून ठेवलेली आहे गॅस फ्लेम आणि त्याच्यावर चहा खूप छान पद्धतीने अगदी होतोय आणि त्याचा कलरही एकदम ब्लॅक झालेला आहे. खूपच सुंदर. आता मी हा जरा कपात सुद्धा ओतून बघते. त्याला थोडीशी आता हळूहळू उकळी यायला लागलेली आहे. बऱ्याच वेळ झाला. पाणी ठेव, चहा ठेव, पाण्यात चहा पावडर टाकून सो पाणी उकळायला लागलेलं आहे. तुम्ही बघताय इकडे छोटे छोटे बबल्स झालेले आहेत आणि ते बबल्स आता येत आहेत. आतमध्ये तुम्हाला दिसत असेलच चहा उकळायला लागलेला आहे. खूप छान कंटेनर आहे, सगळ्यांनी मागवून घ्या आवडलं असेल तर. आणि आता माझा चहा उकळायला लागलेला आहे आणि खूप छान पद्धतीने खूप सुंदर त्याची खुशबू सुटलेली आहे. मी कधी चहा पित नाही, पण मला आज चहा प्यावासा वाटतोय कारण मी हे सगळं प्रयोग करते आहे. आणि खूप छान पद्धतीने चहा उकळतोय. तुम्हाला दिसतच असेल की किती सुंदर ब्लॅक टी बनतोय. ह्याच्यामध्ये मी साखर टाकली नाही आहे कारण हा मला जस्ट प्रयोग करायचा होता आणि आता हा मी शुगर फ्री लोकांनाच देणार आहे. त्यामुळे खूप छान पद्धतीने हा चहा बनलेला आहे. पण ह्याच्यामध्ये ॲड करून आणि मी चहा दाखवते तुम्हाला. मी कप घेतलेला आहे. मी आता चहा ओतून दाखवते तुम्हाला. ह्या चहाला गाळणीची गरज नाही आहे.
मी काळ्या चहामध्ये दूध घातलेलं आहे आणि आपला सुंदर चहा रेडी झालेला आहे. तुम्हाला दिसतच असेल मी ज्या कंटेनरमधून बनवला तो हाच चहा आहे. या चहा प्यायला.